बऱ्याच वेळा मला असे प्रश्न विचारतात की मुळापासून आता जातात की नाही. ऍक्च्युली फक्त होमिओपॅथिक डॉक्टर महत्वाचा नाही, टोटॅलिटी महत्वाची. टोटॅलिटी म्हणजे काय? होमिओपॅथिक डॉक्टर महत्वाचा आहे, दॅट इज वन. सेकंड, तो पेशंट कसा औषध घेतो, ते औषध कोणत्या कंपनीचे वापरलेत आणि तो कोणत्या वातावरणात पेशंट राहतो ते पण इम्पॉर्टंट आहे. मी एक गोष्ट खूप नोटीस केली आहे सर, होमिओपॅथीची औषधं तर गोड असतातच आणि ते डॉक्टर जे आहेत तर ते पण खूप गोड बोलतात. हे काय आहे? पेशंटला कम्फर्ट करण्यासाठी, पेशंटला चांगलं करण्यासाठी छान बोलणं खूप गरजेचं असतं. वी आर नॉट ट्रीटिंग द रिपोर्ट, वी आर ट्रीटिंग द पेशंट ॲज अ होल. त्यामुळे ते प्रत्येक पेशंटला वेगळी औषध. डेफिनेटली एक पेशंटला एक औषध नाहीच होऊ शकत. म्हणजे समजा 10 पेशंट डायबिटीसचे आहेत, 10च्या 10 पेशंट औषध वेगळं. मग आजच्या काळातले जे ॲलोपॅथीचे डॉक्टर्स आहेत तर ते होमिओपॅथीला मानत नाहीत असं पण काही ठिकाणी म्हटलं जातं. ॲलोपॅथी डॉक्टर होमिओपॅथी मानत नाही. होमिओपॅथीचा रिझल्ट लवकर येत नाही म्हणतात, हे कितपत खरं आहे? नाही, असं नाहीये काय. आजार जर कालावधीच असेल, असं वर्ष 2 वर्ष असेल, जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तर ते आजार वेळ लागणारच ना. जसं ब्लड प्रेशर आहे, शुगर पेशंट्स असतील, त्यांनी कितपत ही औषधं घ्यावीत, टाळावीत? कोणताही आजार असो, चाहे तो सर्दीचा असो, ब्लड प्रेशर असो, डायबिटीस असो, कॅन्सर असो, मूतखडा असो, पित्तखडा असो, प्रायमरी चॉईस होमिओपॅथी दिली पाहिजे. होमिओपॅथीची औषधं आहेत आणि त्याचे कुठले साईड इफेक्ट्स आहेत? होमिओपॅथी म्हणजे साईड इफेक्ट नाही असं अजिबात समजू नका. बरोबर. मग सर मला सांगा, जर थॉट्सवर आहात असं तुम्ही म्हणताय, तर म्हणजे इन्फेक्शन होणारे आहेत किंवा आपल्याला जे व्हायरल होतात ना रोग, तर त्यांचा आणि थॉटचा काय संबंध आहे? सगळं तुमच्या बिलीफ सिस्टमवर डिपेंड आहे. एनर्जी जिथे सगळीकडे बॅलन्स आहे ना, तिथे आजार नाही. तर एनर्जी जिथे ब्लॉक होते तिथं आजार आहे. त्याला पकडून औषध देणं म्हणजे ह्याला आर्ट. माणसामध्ये जे आहे ते सायन्स, बरोबर. आर्ट माणसामध्ये जे आहे ते सायन्स आणि त्यातली जी एनर्जी आहे ती म्हणजे अध्यात्म. अध्यात्म, सायन्स आणि आर्ट म्हणजे होमिओपॅथी. कुठल्या दरम्यान आपण होमिओपॅथीची औषधं घेणं टाळली पाहिजे? माझं मत असं आहे की आजचे जे आपले गेस्ट आहेत तर ते होमिओपॅथी मधले सुपर स्पेशालिस्ट आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण MD इन होमिओपॅथी, PhD इन होमिओपॅथी तसेच होमिओपॅथी मधील 25 वर्षांहून अधिक त्यांचा अनुभव आहे. त्याबरोबरच महाराष्ट्र राज्याचा आरोग्य रत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि लीडर ऑफ होमिओपॅथी इन इंडिया या पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 10 पेक्षा जास्त त्यांचे होमिओपॅथी विशेष असे ब्रांचेस आहेत आणि त्यामधून ते रुग्णांची सेवा करतात. असे आशा होमिओपॅथीचे डायरेक्टर डॉक्टर BS भोसले सर आज आपल्या सोबत आहेत. हाय, वेलकम टू द हेल्दी शो. मी हर्षदा आणि आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर BS भोसले सर. हॅलो सर, वेलकम टू दिस शो. नमस्कार, हॅलो, थँक्यू. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त मस्त, एकदम छान. ओके सर, होमिओपॅथी मधला तुमचा अभ्यास आणि एक्सपिरियन्स खूप आहे. गेले कित्येक वर्षांपासून तुम्ही प्रॅक्टिस करत आहात, कित्येक पेशंट्सना बरं केलेलं आहे. तर माझा सगळ्यात आधी प्रश्न पण म्हणता येईल आणि शंका पण आहे की होमिओपॅथीचा रिझल्ट लवकर येत नाही म्हणतात, हे कितपत खरं आहे? नाही, असं नाहीये काय. बघा कसं आहे, आजार कोणता आहे त्यावर डिपेंड आहे. आता समजा तुमचा आजार काल झाला असेल, तुम्हाला काय सर्दी खोकला झाला असेल, लूज मोशन्स लागले असतील, तर तो तुम्ही समजा आमच्याकडे आजार आहे की तुम्हाला उद्या रिझल्ट मिळतो, एका दिवसात रिझल्ट मिळतो. पण आजार जर कालावधीच असेल, असं वर्ष 2 वर्ष असेल, जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, मूतखडा आहे, पित्तखडा आहे, दमा आहे, कोणी त्वचा विकार आहेत, तर ते आजार वेळ लागणारच ना. इनफॅक्ट आपली औषधं, होमिओपॅथीची औषधं त्या मुळाशी जाऊन काम करतात. त्यामुळे ते मुळापासून जाण्यासाठी वेळ लागणारच. पण जातात ना आजार. बाकीचा आजार दाबून तर ठेवत नाही आपण. पण हे मुळांपासून सगळे आजार नाहीसे होतात, त्यासाठी होमिओपॅथी डेफिनेटली. आता कसं आहे, अशा वेळेला बऱ्याच वेळा मला असे प्रश्न विचारतात की मुळापासून आजार जातात की नाही. ऍक्च्युली फक्त होमिओपॅथिक डॉक्टर महत्वाचा नाही, टोटॅलिटी महत्वाची. टोटॅलिटी म्हणजे काय? होमिओपॅथिक डॉक्टर महत्वाचा आहे, तो क्लासिकल करतो का अनक्लासिकल करतो, दॅट इज वन. सेकंड, तो पेशंट कसा औषध घेतो, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ते औषध कोणत्या कंपनीचे वापरलेत ते पण इम्पॉर्टंट आहे आणि तो कोणत्या वातावरणात पेशंट राहतो ते पण इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळेला काय करतो, डॉक्टरने एकदा म्हटलं की तुम्हाला बरं करतो म्हणून पेशंट बरा होत असतो. ती पूर्ण टोटॅलिटी लागते. सगळ्यांचीच हात पाहिजे ना. नक्कीच. मी एक गोष्ट खूप नोटीस केली आहे सर, होमिओपॅथीची औषधं तर गोड असतातच आणि ते डॉक्टर जे आहेत तर ते पण खूप गोड बोलतात. हे काय आहे? ऍक्च्युली गोड बोलणं वाईट काय ना, कुठल्याही शास्त्र, नॉट होमिओपॅथिक सायन्स मध्ये. आज तुम्ही पण किती छान बोलता माझ्या. म्हणजे एक्झाम्पल, कोणताही व्यवसाय असू दे, तो डॉक्टरी असू दे किंवा कोणताही असू दे, जेव्हा आपण गोड बोलतो, छान बोलतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीला चांगलंच वाटतं. त्यामुळे आणि आमची तर प्रोसेस अशी आहे की 1 तास 1.5 तासाची जर्नी असते ते केस टेकिंगची. त्यावेळेला पेशंटला कम्फर्ट करण्यासाठी, पेशंटला चांगलं करण्यासाठी छान बोलणं खूप गरजेचं असतं. दॅट इज वन. सेकंड, कनेक्ट होणं त्या पेशंटशी, ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट जी वाटते मला ती म्हणजे, आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो ना, तो काय अशी मजा करायला येत नाही की हाऊस म्हणून येत नसतो, तो मजबुरी म्हणून येतो. त्याच्या मजबुरीला समजून, त्या पेशंटची अवस्था समजून त्याला थोडं कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे, त्याला थोडं विश्वासात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचं तोंड हे खूप महत्वाचं आहे.
तुम्ही बरेच होणार नाही, तुम्ही हेच होणार नाही तुमचे, असं कधी नाही बोलायचं. त्याला थोडं कॉन्फिडन्स द्यायचा, थोडा हात द्यायचा, त्याला सांगायचं मी आहे तुझ्या बरोबर. आधार देणं पण आधार देणं गरजेचं आहे. त्या आधाराचा सगळ्यात मोठा विषय म्हणजे कॉन्फिडेंटली प्रेमाने बोला त्याशी. त्याला तुम्ही गोड म्हणता. यामुळे पण निम्मे आजार कमी होत असतील का, किंवा आजाराचं प्रमाण? आजार बरा होतो असं मला वाटत नाही, पण डेफिनेटली त्याला साथ मिळते. म्हणजे ते म्हणतात ना ऑल इज वेल, ते आमिर खान बोलत होते बघ 3 Idiots मध्ये. त्या ऑल इज एल म्हणल्यानंतर ते काय सगळं वेल होत नव्हतं, पण मनाला थोडी शांती मिळत होती. ऑल इज वेल. तसं ही सुरुवात आहे. जेव्हा आपल्याला एखादा पेशंट होतो त्यावेळेला बाबा मी तुला बरा करतो, मी तुला कॉन्फिडन्स देतो, ही सुरुवात असते. औषधं नंतर काम करतात, पहिला तुम्ही काम करत असता तिथे. ओके सर, 10 एप्रिल हा जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा केला जातो. तो का आणि कशासाठी, काय नेमकं रिझन आहे त्याच्या पाठीमागे? 10 एप्रिल म्हणजे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन सर, जे आमच्या शास्त्राचे जनक आहेत, त्यांचा आज वाढदिवस असतो. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1755 साली जर्मनी येथे झाला. आणि त्यांनी शास्त्राची निर्मिती केली. जर शास्त्राची निर्मिती आय थिंक 1796 साली त्याचं डिस्कव्हरी झाली होमिओपॅथीला. पण डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन सरांनी शास्त्राची निर्मिती केल्यामुळं त्यांचा आज वाढदिवस आहे, म्हणून आज जागतिक लेवलला त्यांचा दिवस साजरा केला जातो, हा 10 एप्रिलचा. म्हणून त्याला जागतिक होमिओपॅथिक डे असं म्हणतात. सर, या शास्त्राचे जे जनक आहेत डॉक्टर हॅनिमन, ते आधी ॲलोपॅथीवरतीच काम करायचे आणि नंतर इकडे कन्वर्ट झाले का? हो, अगदी. म्हणजे आपण जसं म्हटलं ना की आज एप्रिल महिना आम्ही होमिओपॅथिक जागतिक दिवस साजरा करतो. डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन सर आहेत ना, हे बेसिकली ॲलोपॅथी डॉक्टर होते त्यावेळेची, म्हणजे 1700 जे काय 70-60 काळ होता. पण त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की ते ॲलोपॅथीला नाव ॲलोपॅथी देणारे डॉक्टर पण डॉक्टर सॅम्युअल हॅनिमनच आहेत. लक्षात, डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन सर हे एक सायंटिस्ट होते, एक डॉक्टर होते, एक लेखक होते, एक फार्मासिस्ट होते, बरेच ते एक्सपर्ट होते. त्यामध्ये झालं असं की ॲलोपॅथी सायन्स जेव्हा प्रॅक्टिस करत होते तेव्हा त्याच्या लक्षात आलं की पेशंट वारंवार तोच यायला लागलाय आपल्याकडे आणि तोच आजार घेऊन येतोय. पेशंटला मुळातून कधी बरा होत नाही. लिटरली डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन सर लिटरेचरमध्ये असं लिहिलेलं आहे की त्यावेळेला ते कंटाळले, थकले, नाराज झाले आणि त्यांनी प्रॅक्टिस सोडून दिली. असं पण झालं? हो, ॲलोपॅथी सोडून दिली त्यांनी. आणि ज्यावेळेला प्रॅक्टिस सोडून दिली तर त्यावेळेला त्यांना काहीतरी काम करायचं होतं, म्हणून ते काय करायला लागले की काही परदेशाची भाषेतील पुस्तकं ते ट्रान्सलेट करायला लागले इंग्लिशमध्ये. त्यांचं भाषेवर पण खूप कमांड होतं. त्यांना 10 ते 15 भाषा अशा तोंडपाठ होत्या त्यावेळेला. त्यामुळं त्याच्या भाषेवर चांगला कमांड होतं. आणि एक पुस्तक होतं क्विनिस मेट्रामेडिका नावाचं, ते ट्रान्सलेट करत होते इंग्लिशमध्ये. आणि त्यात एक वाक्य आलं की मलेरिया बरा होतो. काय? मलेरिया बरा होतो. का बरा होतो? कारण ते मलेरिया बरा होणारं जे औषध आहे सिंकोना बार्क नावाचं, जे चवीला कडू आहे म्हणून. चवीला कडू औषध आहे म्हणून ते मलेरिया बरा होतो, असं त्यात वाक्य लिहिलं होतं. डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन सर म्हणले की अरे कडू तर ह्या विश्वात बऱ्याच वनस्पती आहेत, प्रत्येक कडू वनस्पतीने मलेरिया बरा झाला पाहिजे, हा प्रश्न तेव्हा पडला. आणि तो प्रश्नच त्यांना मोटिवेट केला काहीतरी नवीन निर्मिती करण्याचा. सो त्यांनी विचार केला की सिंकोना बार्क नावाचं जे औषध त्यांनी प्रूव्हिंग केलं, त्यांनी रिसर्च केला त्या औषधावर. आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे जे औषध आहे हे कडू चवीला आहे म्हणून मलेरिया बरा होत नाही. त्या औषधामध्ये असे काही गुणधर्म आहेत ज्या गुणधर्मामुळे तो मलेरिया बरा होतो. आणि तिथे शास्त्राची निर्मिती झाली. आणि ते शास्त्र म्हणजे सारख्याला बरं करण्याचं शास्त्र म्हणजेच होमिओपॅथी. ओके, म्हणून ते अशा पद्धतीने इकडे कन्वर्ट झाले. करेक्ट. असंख्य औषधं त्यांनी प्रूव्हिंग केले, असंख्य औषधांचा त्यांनी शोध लावला. आज रोजी मला वाटते 2500-3000 औषधं असतील होमिओपॅथी शास्त्रामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं म्हणजे 1790 साली 96 साली जे औषध तयार केलेलं आहे तीच औषधं आज रोजी सुद्धा त्याच पद्धतीने कार्यरत करतात. म्हणजे असं नाही की बाबा हे औषध बॅन्ड झाली, काय झाली, असं काहीच नाही. त्यावेळेचे औषध सुद्धा आज रोजी पण त्याच ताकदीने काम करतात. मग आजच्या काळातले जे ॲलोपॅथीचे डॉक्टर्स आहेत तर ते होमिओपॅथीला मानत नाहीत असं पण काही ठिकाणी म्हटलं जातं, हे खरं आहे? नाही, चुकीचा समज आहे हा समाजातला. ॲलोपॅथी डॉक्टर होमिओपॅथी मानत नाहीत असं अजिबातच नाही. ॲलोपॅथी डॉक्टर कसे आहेत, रिसर्च ओरिएंटेड डॉक्टर आहेत. त्यांना रिझल्ट दाखवले पाहिजे. रिझल्ट दाखवले की ती ॲलोपॅथी डॉक्टर जे आहेत कुठली किती तज्ञ मोठे असू देत ते मानतातच. आता माझे कित्येक डॉक्टर माझे टीचर्स आहेत, माझे मित्र आहेत, माझे ज्युनियर्स आहेत जे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात. ते मला पेशंट पाठवतात कारण त्यांना रिझल्ट दाखवलेला आहे. तुम्ही रिझल्ट दाखवा, ते मानणार. नक्कीच. जसं मगाशी तुम्ही म्हणालात सर की 1-2 दिवसापूर्वीचा झालेला आजार असेल तर तो लगेच बरा होणार, म्हणजे जुनाट आजार आहेत, मग त्याच्यावर पण ही औषधं तेवढ्याच चांगल्या पद्धतीने काम करतात? हो, 100%. जुनाट आजारामध्ये कुठले हो, जे आजार तुमच्या बॉडीशी अटॅच आहेत, म्हणजे उदाहरणार्थ ब्लड प्रेशर, डायबिटीस, दमा,
मूतखडा, पित्तखडा, त्वचा विकार, सोरायसिस, काही जणांना सर्दी खोकला पण सारखा होत तो असतो. पण आजार धरून बसलाय ना बॉडीला. जोपर्यंत तो आजार धरून बसलाय, पकडून ठेवलाय 2-2 वर्ष 4-4 वर्ष, तो आजार निघेल कसा? अटॅच झालाय ना बॉडीला आजार. पण मग ही मुळापासून सगळे आजार बरे होणार? डेफिनेटली मुळापासून चांगल्या पद्धतीने बरे होऊ शकतात आजार होमिओपॅथिक औषध उपचाराने. बरं, आता विषय निघालेलाच आहे, तर जसं ब्लड प्रेशर आहे, शुगर पेशंट्स असतील, तर त्यांनी कितपत ही औषधं घ्यावीत? का कुठल्या पेशंटनी कुठल्या ह्याच्यात टाळावीत? कोणताही आजार असो, चाहे तो सर्दीचा असो, ब्लड प्रेशर असो, डायबिटीस असो, कॅन्सर असो, मूतखडा असो, पित्तखडा असो, प्रायमरी चॉईस, प्राथमिक चॉईस ही होमिओपॅथी दिली पाहिजे. बरं, का दिली पाहिजे? त्याचं कारण असं, बऱ्याच वेळा बऱ्याच पोस्टर्सवर लिहिलं असं बघा, वेळ करू नका, लवकर औषध घ्या. वेळ करू नका, लवकर औषध घ्या म्हणजे काय करा? म्हणजेच काय, फॅक्टरी आहे ना, फॅक्टरी ती खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो मी आता. समजा एक 15-20-100 असे किराणा मालाचे दुकान आहेत, मॉल आहेत, किराणा मालाचे दुकान आहेत, जिथं सगळं मटेरियल ठेवलेलं आहे. ते माल येतो कुठून? डिस्ट्रीब्युटर किंवा म्हणजे जिथं, म्हणजे उदाहरण धरून चालू आपण, कुठलंही घ्या तुम्ही उदाहरण. एक तर दुकान देतं पहिलं, मग दुकानातून कुठून येतं? डिस्ट्रीब्युटर कडून येतं. डिस्ट्रीब्युटर कुठे येतं? गोडाऊन मधून येतं. गोडाऊन मध्ये कुठे येतं? फॅक्टरीमध्ये येतं. म्हणजे फॅक्टरी इज अ सोर्स ऑफ दॅट प्रोडक्ट, राईट ना? जर ते प्रोडक्ट बंद करायचं असेल तर फॅक्टरी शुड बी डिस्ट्रॉइड. फॅक्टरी जर डिस्ट्रॉइड झाली नाही तर ते प्रोडक्ट येत राहणार. तसंच कॅन्सर असेल असू दे, डायबिटीस असू दे, ब्लड प्रेशर असू दे, किंवा कोणते असू दे, फॅक्टरीतून मारलं पाहिजे. काय होतं ना, तुम्ही दुकान बंद करताय हो, एक दुकानं बंद करून उपयोग काय? प्रोडक्शन चालूच आहे ना, ते प्रोडक्शन बंद केलं पाहिजे. एवढ्या चांगलं उदाहरण दिलंय सर. आता त्या पाठीमागची सगळी गोष्ट कळालेली आहे. करेक्ट. काय होतं नेमकं आणि कशा पद्धतीने धरून झाला. मी तुम्हाला एक्झाम्पल नेहमी देतो. कॅन्सर सेल्स कुठं तयार होतात ना, ते मल्टिप्लाय होतात आणि तिचं स्टोरेज होतं, आणि ते कुठं स्टोरेज कुठं बाहेर पडलं पाहिजे. मग स्टोरेज बाहेर कुठं पडतं? कधी कधी लेफ्ट साईडच्या ब्रेस्टला, कधी कधी राईट साईडच्या ब्रेस्टला, कधी कधी अन्ननलिकेमध्ये, कधी कधी किडनीमध्ये, कधी कधी त्वचेमध्ये. म्हणजे एक दुकान आहेत नाही, बरोबर ना? त्वचा एक दुकान आहे, फुफ्फुस एक दुकान आहे, लिव्हर एक दुकान आहे, किडनी एक दुकान आहे, युटरस एक दुकान आहे, ब्रेस्ट एक दुकान आहे. त्या ब्रेस्टमध्ये जाऊन तिथं स्टोअर व्हायला. मग आम्ही काय करावलोय की ते स्टोअर झाले ना तिथं ब्रेस्टमध्ये, ब्रेस्ट सर्जरी करून काढा, किंवा त्याला किमोथेरपी द्या, किंवा रेडिएशन्स द्या, पण प्रोडक्शन काय आहे यार? प्रोडक्शन चालूच आहे ना. त्या प्रोडक्शनला कुठं मारलं पाहिजे, प्रोडक्शनला कुठं थांबवलं पाहिजे. आणि माझा एक विश्वास आहे, प्रोडक्शन थांबवण्याचं काम होमिओपॅथी शास्त्र चांगल्या पद्धतीने करतं. सो आता एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताय, ज्या पद्धतीने उदाहरणं देताय, तर मग ही होमिओपॅथीची औषधं नक्की कशी काम करतात? ती काय पद्धत आहे सगळी? आश्चर्य वाटते ना. बघा कसं आहे माहिती आहे का, हा सगळा विषय एनर्जीचा आहे. म्हणजे आज तुम्ही आम्ही जे बसलोय, किंवा आपण जे कॅमेरामॅन आहेत, हे आहेत सगळे, हे सगळेजण बसलेत म्हणजे काय हो, आपल्याला समजा एनर्जी मायनस केली तर आपल्याला काय आहे? उदाहरणार्थ आता हे लाईट चालू आहे, या लाईटमध्ये काय आहे? ही जी लाईट दिसते ही लाईट आहे का? त्याच्या पाठीमागे एनर्जी आहे ना. म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे, इलेक्ट्रिक एनर्जी, सगळ्या एनर्जी आहेत. तर ह्या शरीरामध्ये सुद्धा एनर्जी काम करते, आणि ती एनर्जी जिथं सगळीकडे बॅलन्स आहे ना, तिथे आजार नाही आहे. म्हणजे एनर्जी जिथं ब्लॉक होते तिथं आजार आहेत. ब्लॉक होणे म्हणजे काय होणे, तिथून पुढे ती एनर्जी काम करत नाही, मग तिथे डायबिटीस होतो, ब्लड प्रेशर होतो, कॅन्सर होतो, सगळं काय व्हायला लागतं. होमिओपॅथी सायन्स हे एनर्जीवर काम करणार सायन्स. म्हणजे वी आर मेड ऑफ अ बॉडी, माइंड, इंटेलेक्ट अँड एनर्जी. आपण 5 कॉम्पोनंट आहोत. एक बॉडी, दुसरं माइंड, तिसरं इंटेलेक्ट, चौथं मायाझम म्हणतो, त्यालाच कर्मॉलॉजी म्हणतो आम्ही, आणि 5वं एनर्जी. तर एक तर आहे प्युअर एनर्जी, आणि दुसरी आहे इनप्युअर एनर्जी. म्हणजे वी आर द कॉम्बिनेशन ऑफ प्युअर एनर्जी अँड इनप्युअर एनर्जी, राईट. आपलं अल्टिमेट एम काय आहे की आपली इम्प्युरिटी जी आहे ना बॉडीमध्ये, किंवा माइंडमध्ये, किंवा कर्मामध्ये, किंवा बुद्धीमध्ये, ती इम्प्युरिटी निघली पाहिजे. माध्यम पाहिजे त्याला, कोणता तरी इम्प्युरिटी निघण्यासाठी. हा माध्यम आहे. शरीर हे माध्यम आहे, मन हे माध्यम आहे. ते माध्यमातून इम्प्युरिटी निघली पाहिजे. पण आपण काय करतो, इम्प्युरिटी जर ज्यावेळेला बाहेर येते तर परत आत ढकलतो, बंद करतो. सो होमिओपॅथी सायन्स त्या एनर्जीवर काम करते, आणि त्या एनर्जीवर काम करून हे आजार सगळे बरे करते. बऱ्याच वेळा असा प्रश्न होतो की सर होमिओपॅथी प्लॅसिबोचं काम करते का? मला पण तो विचारायचा होता प्रश्न. मला तर लोकांच्या हसायला येते, कसं प्लॅसिबोवर काम करेल? प्लॅसिबो म्हणजे काय, पेशंटला समाधान वाटण्यासाठी काय द्यायचं औषध. मानसिक लेवलला जरा ठीक आहे, ओके. समजा मी तुम्हाला काय प्लॅसिबो दिला, तुम्हाला म्हणलं की तुम्ही छान आहात, तुम्ही किती दिवस छान राहणार आहे, किती दिवस तुमचा आजार तुम्ही हे करणार आहे. पण होमिओपॅथी शास्त्रामध्ये IIT मध्ये रिसर्च झाला, नॅनो टेक्नॉलॉजीवर काम केलेली
केल्यात लोकांनी, आणि हे होमिओपॅथिक औषध इतक्या सूक्ष्म लेवलला जाऊन काम करते जिथं आपण इमॅजिन पण करू शकत नाही, इतक्या आत जाऊन काम करतं. आता ह्या सगळ्या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते सर, की आपली एनर्जी किंवा आपले जे विचार आहेत तर त्यावरती पण बऱ्याच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. एखादा आजार होणं पण त्यावरती पण अवलंबून आहे. आता कसं आहे बघा, तुमचा विचारांचा विचार करून तुम्ही विचार सांगितला मला, त्याचा मी तुम्हाला विचार सांगतो. वा, छान झालंय. तर मी नेहमी असं म्हणत असतो की कारणाच्या पाठीमागे जाऊन कारण बघा आणि शोधा त्या कारणाला, ज्या कारणाने हे कारण बनवले. राईट. सो जशी एनर्जी तुम्ही म्हणला की एनर्जी जी आहे ती एनर्जी चालली आहे कुठे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे एनर्जी टीव्हीकडे चालली तर टीव्ही दिसणार, एनर्जी लाईटकडे चाललं तर लाईट दिसणार, एनर्जी कॅमेऱ्याकडे चाललं तर कॅमेरा दिसणार. तसं ती एनर्जी जी आपण आतून आहे ती एनर्जी पॉझिटिव्ह आहे, ती एनर्जी निगेटिव्ह आहे, काय ती एनर्जी वेस्ट आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय? पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह थॉट म्हणा त्याला. म्हणजे काय की त्या थॉटमुळे माझ्या स्वतःचा पहिला फायदा झाला पाहिजे, माझ्यानंतर माझ्या फॅमिलीचा फायदा झाला पाहिजे, फॅमिलीनंतर ह्या माझ्या पूर्ण गावाचा फायदा झाला पाहिजे, आणि कळत नकळत ह्या थॉटमुळे कुठलंही ह्या विश्वामध्ये हानिकारक व्हायला नाही पाहिजे. ह्याला पॉझिटिव्ह थॉट म्हणतात. बी पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह नाही हो, ती थॉटमध्ये कंटेंट काय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्या माझ्या थॉटमुळे ह्या विश्वामध्ये, ह्या युनिव्हर्समध्ये काहीही डिस्ट्रॉय होता कामा नये, दॅट इज कॉल्ड पॉझिटिव्ह थॉट. ही थॉट आहे, पण त्या थॉटला अटॅच झालो ना आपण तर समजायचं परत तुम्ही आजाराला निमंत्रण देत आहे. दॅट इज वन. सेकंड, निगेटिव्ह थॉट म्हणजे काय? एक तर माझा फायदा त्यात काहीच नाही, माझ्या फॅमिलीचा फायदा काय नाही, आणि कळत नकळत मी ह्या निसर्गाला, ह्या नेचरला डिस्ट्रॉय करतोय, दॅट इज कॉल्ड निगेटिव्ह थॉट. त्यालाही अटॅचमेंट झाली तरी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार. फायदा नाही पण तोटा नक्कीच आहे त्या गोष्टीमुळे. फायदा तर नाहीच आहे, अटॅचमेंट आला की फायदा नाही. जिथे जिथे डिटॅचमेंट आहे तिथं फायदा आहे, तुमचा सुद्धा आणि युनिव्हर्सचा सुद्धा. बिकॉज युनिव्हर्स काय म्हणते की मी फ्लो मध्ये चाललोय, मला फ्लो मध्ये जाऊ दे, त्या फ्लोला तुम्ही थांबू नका. तसं हे पण एक युनिव्हर्स आहे, ह्या युनिव्हर्सला पण त्या फ्लो मध्ये जाऊ दे, त्या फ्लोला तुम्ही थांबू नका. पण आपण काय करतो, आपल्या स्वार्थापोटी त्या फ्लोला थांबवतो. असं पण होतं ना सर की माइंड आणि इंटरनल सिस्टीम सगळी आपली निगेटिव्ह आहे, पण दाखवताना मात्र असं खूप दाखवतात की आय एम पॉझिटिव्ह. हे समाजात बऱ्याच ठिकाणी झाले ना, सोशल मीडियावर पण याच गोष्टी. हो, सोशल मीडियाने तर वाट लावली सगळी या सगळ्या गोष्टींची. म्हणजे काय झालं, आपण जे आहोत आणि आपण जे दाखवतोय ह्याच्यामध्ये जितकं अंतर आहे ना तितके मोठे आपण सफरिंग आहोत. आता बघा ना, दाखवताना काय दाखवतो, तो पगार किती आहे आपल्याला, की 10,000चा पगार आहे, आणि आपण दाखवताना काय दाखवतो, मला लाख रुपये पगार आहे. अरे यार, लाख रुपये पगार नाही आहे तुला, वास्तव काय आहे 10,000, आणि दाखवताना काय दाखवतोस तू 1 लाख. हा 90,000चा गॅप कसा कव्हर करणार? जितका मोठा गॅप तितकं मोठं सफरिंग. म्हणून जे आहे ते दाखवणारे लोक की कदाचित आजार कमी पडतात किंवा कदाचित त्यांना कसली भीती वाटत नाही. सो एनर्जी डिस्ट्रीब्युशन चांगलं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मग आपण बोलता बोलता थांबलं आपलं, एक झालं पॉझिटिव्ह थॉट आणि एक झालं निगेटिव्ह थॉट, आणि तिसरा आहे ते वेस्ट थॉट. त्याचा काहीच फायदा नाही. वेस्ट म्हणजे काय? कचरा. आणि कचऱ्यामध्ये सगळी अशुद्धता आहे, आणि कचऱ्यामधून सगळ्या आजाराची निर्मिती होते. व्हॉट इज वेस्ट थॉट? जे आपल्या हातात नाही आहे. उद्या काय होणार ते आपल्या हातात नाही आहे, काल काय झालं ते संपलेलं आहे, पण ते कालच्यात राहणं किंवा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये राहणं, दॅट इज कॉल्ड निगेटिव्ह थॉट, दॅट इज कॉल्ड वेस्ट थॉट. आणि वेस्ट थॉट ही सगळ्यात डेंजरस थॉट आहे, तिथून सगळ्या आजाराची निर्मिती होते. मग तुम्ही म्हणाल की सर मग थॉट कसे पाहिजे? थॉट न्यूट्रल पाहिजे, थॉट बॅलन्स पाहिजे, थॉटमध्ये असे शांतता पाहिजे, थॉटमध्ये स्थिरता चाहिए. या ज्या वेळेला थॉट्स येतात ना, तर म्हणतात ना, मन शांती तो रोग शांति. अगर मन शांति नहीं है तो रोग शांत नहीं रह सकता. मन शांत करने के लिए थॉट को शांत करना पड़ेगा. थॉट शांत रहेगा, मन शांत रहेगा, मन शांत रहेगा तो डिजीज भी शांत रहेगा. तो डिजीज क्या बोल रहा है, तू ऊपर से निकल, मैं ऊपर बाहर से निकलता ही निकलता हूँ. हे सगळे कनेक्टेड आहेत एकमेकांशी. सगळं कनेक्टेड आहे. तर तुम्ही सांगितलं होमिओपॅथीची औषधं बऱ्याच सगळ्या रोगांवरती उपयुक्त आहेतच, मग ते काल झालेला रोग असेल किंवा जुनाट आजार असेल. पण मग कुठल्या दरम्यान आपण होमिओपॅथीची औषधं घेणं टाळली पाहिजेत? अच्छा, होमिओपॅथिक, माझं मत असं आहे की होमिओपॅथिक औषध टाळूच नका, कुठेच टाळू नका. तो तज्ञ डॉक्टर असेल ना, तज्ञ डॉक्टर असेल तर तो सांगेल की इथं लिमिटेशन्स काय आहेत आणि स्कोप काय आहे. मला जर विचाराल तर मी सांगेन की समजा आता हा दरवाजा आहे, ह्या दरवाजामधून बाहेर जाण्यासाठी जितका टेबल पाहिजे तितका जाऊ शकतो, पण दरवाजा लहान आहे आणि टेबल इतका मोठा आहे तर तो दरवाजा जाणार, तो शक्यच जाणार नाही. तर तोडून त्याला बाहेर काढा. म्हणजेच काय सांगायचं मला, जिथं सर्जरीची गरज आहे ती सर्जरी करून घेतली पाहिजे. इतके सगळे थॉट्स बद्दल तुम्ही बोलला, म्हणजे हे सगळे जे होणारे आजार आहेत ते थॉट्सवर अवलंबून आहेत.
डेफिनेटली म्हणजे मूळ जे आहे ना ते थॉटच आहे. म्हणजे काहीतरी बिलीफ सिस्टम असते प्रत्येकाची आणि त्या बिलीफ सिस्टमला अटॅच असतात आणि ते थॉट्सच फिलिंग तयार होतात त्या थॉट्सनी आणि ते फिलिंग्सच आपली एक ऍटिट्यूड तयार करतात आणि ऍटिट्यूड आपला डिझीज तयार करतो. बरोबर. मग सर मला सांगा, जर थॉट्सवर आहात असं तुम्ही म्हणताय, तर म्हणजे इन्फेक्शन होणारे आहेत किंवा आपल्याला जे व्हायरल होतात ना रोग, तर त्यांचा आणि थॉटचा काय संबंध आहे? सगळं तुमच्या बिलीफ सिस्टमवर डिपेंड आहे. म्हणजे आता एक्झाम्पल आपण आत्ताच कोरोना गेला. कोरोना सगळ्यांना झाला का? नाही झाला. झाला तो झाला. प्रत्येक जण गेले का त्यात? काही गेले, काही नाही गेले. काही गेले ते कसे गेले आणि काही नाही गेले ते का नाही गेले, हा सगळा प्रश्न आला पाहिजे. म्हणजे तुमच्यामध्ये ती जमीन तयार पाहिजे, तरच तिथं ते उगवणार, नाहीतर उगवणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यांनाच स्वाईन फ्लू होणार नाही, सगळ्यांनाच व्हायरल इन्फेक्शन होणार नाही किंवा सगळ्यांनाच कोरोना होणार नाही. तुमच्यात ती जमीन पाहिजे आणि ती जमीन तुम्ही तयार केली पाहिजे. जेव्हा म्हणतो ना की कावळा बसायला आणि फांदी तुटायला, म्हणजे फांदी पहिला वीक पाहिजे हो ते इन्फेक्शन व्हायला. किंवा असं पण आहे ना की ज्यांची विल पॉवर स्ट्रॉंग होती, त्यांचे थॉट्स चांगले होते की मी बरे होणार आणि ते बरे पण झाले. एकदा लास्ट विल पॉवरचा ह्याचा काही संबंध नाही. ते विल पॉवर एक तुम्हाला फक्त सपोर्ट करतं बरं करायला, पण विल पॉवर तुमचा आजाराचा काही संबंध नाही. आता मी अशी असंख्य लोक बघितले ज्यांचं विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे, पण विल पॉवर ती प्रोसेस थांबवत नाही ना. जे आजाराची प्रोसेस ती थांबवत नाही, आजाराची प्रोसेस तर चालूच राहणार. माझं मत असं आहे की त्या प्रोसेसला अंडरस्टँड केलं पाहिजे तुम्ही, त्या आजाराच्या प्रोसेसला अंडरस्टँड केलं पाहिजे, ऍक्सेप्टन्स केला पाहिजे आणि त्या ऍक्सेप्टन्सला किंवा त्या प्रोसेसला अटॅच नाही झालं पाहिजे. अटॅचमेंट इटसेल्फ इज अ बिग डिझीज. ओके. पण मग मला अजून एक शंका आहे की काही रोग जे आहेत, आता बऱ्याच जणांना वेगवेगळे रोग होतात. होमिओपॅथीची औषधं तर सगळ्याच रोगावर चांगली इफेक्टिव्ह आहेत, पण मग त्याचा जो गुणधर्म आहे तो काही जणांना येतो आणि काही जणांनी येत नाही. बरोबर होतं. असं आमच्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच ठिकाणी असं होतंय. म्हणजे काही कॅन्सर असे बरे होतात की इमॅजिन पण केलं नव्हतं असे बरे होतात. काही कॅन्सर लवकर बरे होतच नाहीत किंवा काही काही पेशंटची सर्दीच कायमची बरी होत नाही. त्याला सुद्धा अभ्यास केला तर असं लक्षात आलं ती पण टोटॅलिटी आहे. म्हणजे त्या पेशंटला एक औषध लागू होत नाही किंवा ते सिलेक्शन औषध चांगलं झालेलं नसतात किंवा त्या पेशंटची लेवल ऑफ हेल्थ चांगली नसते. बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत त्या. म्हणजे एकच डॉक्टर आहे पण डॉक्टर बाकी सगळे पेशंट बरे करतात पण तो 2-4 पेशंट बरे होत नाहीत. त्याचं कारण काय? तर कारण त्याचं हेच. आणि नॉट इन होमिओपॅथिक फील्ड, सगळ्या फील्डमध्ये असं आहे. म्हणजे कोणीच डॉक्टर तुम्हाला 100% पैकी 100% पेशंट बरे करणार नाही. माझं मत असं आहे की 40 आणि 60 असंच पर्सेंटेज असावं सगळीकडे. पण सर मग एवढे होमिओपॅथीची औषधं आहेत आणि त्याचे कुठले साईड इफेक्ट्स आहेत? बघा कसं आहे, बघा जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं की होमिओपॅथी क्लासिकल म्हणजे डॉक्टर सॅम्युएल हॅनिमॅनने सांगितलेल्या पद्धतीने त्याला मी क्लासिकल म्हणतो. म्हणजे पूर्ण हिस्ट्री टेकिंग झाली, पूर्ण त्याचं अनालिसिस झालं, पूर्ण त्या हिस्ट्रीचं इव्हॉल्युशन झालं, पूर्ण त्या पेशंटला अंडरस्टँडिंग केलं आणि त्या पूर्ण पेशंटच्या आजाराची प्रोसेस जर अंडरस्टँड केली आणि प्रॉपर औषधं त्याचे डोसेस प्रॉपर दिले तर 99.99 100% 1000% त्याला कोणताही साईड इफेक्ट नाही. पण आज समाजात बऱ्याच ठिकाणी पेटंट प्रॅक्टिस चालू आहे. त्या पेशंटचा खोलवर अभ्यास नाही करायचा, मार्केटमध्ये ते मेडिकलमध्ये जायचे आणि औषधं घ्यायची होमिओपॅथीच्या नावावर. दॅट इज ऑल थिंग्स आर रॉंग आहे ते. त्यामुळे तिथे साईड इफेक्ट डेफिनेटली असणार आहे. होमिओपॅथी म्हणजे साईड इफेक्ट नाही असं अजिबात समजू नका. होमिओपॅथी जर सायंटिफिक वेने जर दिलं आपण, होमिओपॅथी जर सायंटिफिक वेने जर दिलं तर डेफिनेटली देर इज नो साईड इफेक्ट. पण होमिओपॅथीला कसंही तुम्ही वापर केला म्हणजे काय अभ्यास न करता पेशंटचा तर त्याचा साईड इफेक्ट आहेतच. पण काही जणांचा असा समज आहे की होमिओपॅथी औषधांचा काही साईड इफेक्ट नाहीये, मग आपण ते मेडिकलमध्ये जाऊन ओव्हर द काउंटर घेऊ शकतो? नाही, बिलकुल नाही. तसं नाहीच घ्यायचं आहे. तज्ञ डॉक्टरांच्याकडे जाणे, तज्ञ डॉक्टरांनी त्याचा पेशंटचा अभ्यास केला पाहिजे चांगल्या पद्धतीने, मगच त्याला औषध इंट्रोड्यूस केलं पाहिजे. सजेस्ट केलेले असेल डॉक्टरांनी. येस. सर केस टेकिंग, एखादा जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा त्याची सगळी तुम्ही माहिती घेता अर्थातच, पण त्याला खूपच वेळ लागतो आणि प्रत्येक रुग्णासाठी एक वेगळं औषध जसं काही कस्टमाइज करून दिल्यासारखं पण वाटतं. सो ही काय पद्धत आहे? नाही, ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का की आपल्या समाजामध्ये एक कसं झालंय की पेशंट डॉक्टरांच्याकडे गेला आणि पेशंट काय म्हणतो, हा माझा डॉक्टर रिपोर्ट, शुगर वाढलेली आहे आणि रिपोर्टला औषध द्या. बऱ्याच वेळेला बरेच डॉक्टर त्या रिपोर्टला औषध देतात, कोणाच्या रिपोर्टला देतात. म्हणजे उदाहरण धरून चला की साखर 280 झाली आहे किंवा 380 झाली आहे तर त्या रिपोर्टला औषध देतात. बरोबर. आता रिपोर्ट कधी येतो? टेस्ट केल्यावर. म्हणजे आता एक्झाम्पल, माझा पेपर जातो द्या ना. बघा आता समजा हा रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट तुमच्याकडे पेशंट डॉक्टरांच्याकडे घेऊन येतो आणि म्हणजे डॉक्टर माझी शुगर वाढली. डॉक्टर काय म्हणतात, अरे हा 280 झाले, गोल करतात, हे औषधं घ्या आणि हे परत 1 महिन्याने या, संपला विषय. त्यांचा विषय हा कागदापुरता आहे. पण होमिओपॅथी डॉक्टरांचा म्हणतात ना, ह्या कागदाच्या पाठीमागे काय आहे? उदाहरणार्थ हे जे ब्लड रिपोर्ट आला तो कुठून आलाय? ब्लड घेतले, ते ब्लड कुठं आहे?
शरीरामध्ये. ब्लड त्या वेन मध्ये आहे. वेन कुठे आहे? त्या शरीरात आहे. शरीर कुठं आहे? या सगळा विचार केला पाहिजे. म्हणजे ह्या रिपोर्ट पासून ते शरीर पासून त्याचं मन पासून त्याची बुद्धी पासून त्याची एनर्जी, ह्या सगळ्या प्रोसेसचा जेव्हा आम्ही विचार करतो आणि प्रोसेस अंडरस्टँडिंग करून घ्यायला 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, कधी कधी 1 दिवस जातो. आणि त्यावेळेला मग त्याचं औषध निघू शकते पेशंटचं. मग आम्ही क्लेम करू शकतो पेशंटला, तुम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीने बरं करू शकतो. वी आर नॉट ट्रीटिंग द रिपोर्ट, वी आर ट्रीटिंग द पेशंट ॲज अ होल. त्यामुळे ते प्रत्येक पेशंटला वेगळी औषध. डेफिनेटली एक पेशंटला एक औषध नाहीच होऊ शकत. म्हणजे समजा 10 पेशंट डायबिटीसचे आहेत, 10च्या 10 पेशंट औषध वेगळं. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रकृती तितक्या विकृती. ते तर आहे. पण मग सर मला सांगा, लहान बाळांबद्दल माझ्या डोक्यात सारखा विचार येतो. जसं तुम्ही म्हणता की विचारच खूप महत्वाचे आहेत या सगळ्यामध्ये. तर मग लहान बाळ तर काय विचार करणार आणि त्यांचे आजार कसे ट्रीट होतात? एक चांगला ऑब्झर्वर असेल ना, चांगला ऑब्झर्वर असेल तो लहान बाळात सगळं काय बघेल. म्हणजे आमचे डॉक्टर दुबे सर माझे गुरु म्हणायचे की ऑब्झर्वेशन इज ग्रेट व्हॅल्यू इन होमिओपॅथी. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करा ना, तुमचे डोळे काय सांगायले, तुमचे केस काय सांगायले, तुमचं नाक काय सांगायले, तुमचे हात काय सांगायले, तुमचे नख काय सांगायले, काय तर सांगायला सगळं. म्हणजे तुम्ही अगदी जन्मलेलं बाळ बघा, म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये भेटायला जाता आणि त्यांच्या हातात पैसे देता काही बाळांच्या. काही बाळ पैसे घेत नाहीत, काही बाळ पैसे पकडून धरतात. कसं? काही बाळ रडण्यामध्ये त्यांची कला कळते, काही बाळांची त्यांची हसण्यामध्ये त्यांची कला कळते, आणि काही बाळांची त्यांची बसण्यामध्ये कला कळते, झोपण्यामध्ये त्यांची कला कळते. ती कला कळणे म्हणजेच होमिओपॅथी. आणि आता ते कलेला समजून जर औषध दिलं की औषध ऍक्ट होतं. म्हणजे तो लहान मुलगा आहे आणि मोठं मुलगा आहे, प्रत्येकजण तर कला करायला सगळे कलाकार आहेत. ओके, जसं तुम्ही सर म्हणलात की ही एक आर्ट आहे आणि प्रत्येकाची एक वेगळी कला आहे. सगळा एक कलाकारच आहे हा खेळ. बरोबर. हे सगळी कलेचाच भाग आहे हा सगळा. 100%. म्हणजे जसं म्हणतो ना आपण की प्रत्येक जण इथं ऍक्ट करायला आहे. म्हणजे कोण तर नॉर्मल ऍक्ट करायला आहे, कोण स्टेजवर ऍक्ट करायला आहे, कोण या पृथ्वीवर ऍक्ट करायला आहे आणि कोणत्या आजारात ऍक्ट करायला आहे. सो ऍक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे बघा, मला बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारतात की सर तुम्ही केस टेकिंग मध्ये काय काय बघता. मी केस टेकिंग जे ऍक्च्युअली आमचे चालू होते ती फोनवर चालू होते. पहिला पेशंट फोन करतो रिसेप्शनिस्टला, डॉक्टर आहेत का, मग ते म्हणतात आहेत, कधी आहेत. त्याची बोलण्याची जी कला असते ना, त्यात पण तो माणूस दडलेला आहे. बरं. त्या माणसाला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. तो माणूस चालतो कसा, त्या माणसाचा स्पीड कसा आहे चालण्याचा, बसण्याचा, उठण्याचा, बोलण्याचा, त्या बोलण्याचा टोन कसा आहे, त्या बोलण्याचा त्याचा कंटेंट काय आहे, तो सगळा माणूस मॅनिफेस्ट होतो. म्हणजे तो माणूस कळण्यासाठी हे सगळं इम्पॉर्टंट आहे. तो बसतो कसा, उठतो कसा, हसतो कसा, रडतो कसा. आता एक्झाम्पल समजा एखादा कॅन्सरचा पेशंट आहे, पण त्याचं मॅनिफेस्टेशन जे आहे दाखवण्याचं ते वेगळ्या पद्धतीने असतं. प्रत्येक माणूस वेगळ्या पद्धतीने दाखवतो. कोण रडून दाखवतो, कोण हसून दाखवतो, कोण म्हणतो मला काहीच होणार नाही, कोण म्हणतो डॉक्टर आता मी मरतो की काय, आता भीती असते, काही लोकांना ग्रीड असते, काही लोकांना भांड. प्रत्येक नमुने वेगवेगळे आहेत, प्रत्येक वेगळे आहेत तिथे कलाकार सगळे. आणि ते कलाला पकडून औषध देणं म्हणजे ह्याला आर्ट. माणसामध्ये जे आहे ते सायन्स, बरोबर. आर्ट माणसामध्ये जे आहे ते सायन्स, आणि त्याच्यातली जी एनर्जी आहे ती म्हणजे अध्यात्म. अध्यात्म, सायन्स आणि आर्ट म्हणजेच होमिओपॅथी. बरं, तिन्हीचाही संगम आहे. डॉक्टर, तुम्ही एवढं सगळं सांगताय की विचार महत्वाचे आहेत, त्यात पॉझिटिव्ह विचार खूप महत्वाचे आहेत, त्याच्यावरून आपली सगळी प्रकृती विकृती सगळं एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. पण आता आपण बघायला गेलो तर दर मिनिटाला काहीतरी डोक्यात विचार येतात किंवा समोरचा व्यक्ती जसा वागतो त्याच्यावरून आपण हर्ट होतो आणि प्रत्येक जणालाच वाईट वाटणार आहे, हर्ट होणार आहे. मग एवढ्या सगळ्यात आपण स्वतः किती वेळा आणि कसं पॉझिटिव्ह राहणार? आता कसं आहे बघा, आपण समाजात राहतो, सकाळी उठल्यापासून आता झोपेपर्यंत सगळं उठण्यापर्यंत नॉन स्टॉप काहीतरी चालू असतं. खूप गोष्टी चालू. आपण किती सिरियसली घ्यायचं आपण ठरवायचं. कारण समोरचा व्यक्ती काय आहे आणि तो कसा वागणार त्याचा आपल्यावर कंट्रोल नाही. बरोबर. आपला कंट्रोल फक्त आपल्यावर आहे. आपण कसं वागायचं, आपण कसा तो इव्हेंट झेलायचा आणि त्या इव्हेंटला आपण कसा रिस्पॉन्स द्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेला आपण सगळ्याच लोकांना सिरियसली घेत बसलो ना तर खूप अवघड होऊन बसेल. काही लोकांना इग्नोर करणं खूप गरजेचं आहे. कारण काही लोकांचा ब्लड ग्रुप फक्त पॉझिटिव्ह असतो, बाकी त्यांच्यात सगळं निगेटिव्ह असतं. त्यामुळे आपण ठरवायचं की कुणाला पॉझिटिव्ह घ्यायचं, कुणाला निगेटिव्ह घ्यायचं, कुठला विचार आपण आत घ्यायचा आणि कुठला विचार आपण सोडून द्यायचा. यू शुड बी प्राउड फॉर दॅट. त्यामुळे बऱ्याच सगळ्या गोष्टी पुढच्या सहज आणि सोप्या होऊन जातात, इझी होतात. डॉक्टर, मला एक कुतूहल वाटतंय का गोष्टीचं. खरंच म्हणजे तुम्ही आता तुमचे इतके सगळे ब्रांचेस आहेत, चिपळूण, पुणे, मुंबई, महाराष्ट्रात इतक्या ठिकाणी, ते ब्रांचेस एकतर कसे हँडल करता तुम्ही आणि तुमच्या इथे येणारे प्रत्येक रुग्ण. आमचं एक ठीक आहे की आज आम्ही पिकनिकला गेलो, आज आम्ही ऑफिसमध्ये काहीतरी पार्टी केली, खूप वेगळे अनुभव आमच्या लाईफमध्ये येतात, त्यामुळे आम्ही पॉझिटिव्ह थोडं राहण्याचा प्रयत्न करू शकतो. पण तुमच्याकडे इतके सगळे पेशंट जेव्हा येत असतात तेव्हा ती निगेटिव्हिटी कुठे ना कुठेतरी घेऊन येतात, त्यांची भीती मनात असते. मग रोज सेम सारख्याच पेशंट्सना हँडल करता, मग तुम्हाला स्ट्रेस येत नाही का सगळ्या गोष्टींचा आणि ती निगेटिव्हिटी जाणवत नाही का तुम्हाला? ते सगळं कसं मॅनेज करता? गुड क्वेश्चन.
मॅनेज बहुतेक मी करत नाही. म्हणजे असं काय मला कधी वाटलं नाही एवढ्या 25 वर्षामध्ये की मी मॅनेज करतो. मी त्या फ्लोमध्ये असतो. म्हणजे आज ज्यावेळेला मी सुरुवात केली प्रॅक्टिस 2000 मध्ये, त्यावेळेला प्रॅक्टिस एक जिद्द घेऊन केली की आपल्याला आपल्या भागात होमिओपॅथी चांगल्या प्रकारे लोकांना द्यायचे, ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे पसरवायचे. मग काही वेळेला अशा अनुभव आले की चिपळूणचं एक्झाम्पल देतो तुम्हाला. मी चिपळूण माझी पहिली ब्रांच जिथे मी बाहेर चालू केलं. मिरज ही माझी पहिली ब्रांच बेसिकली. आणि मिरजेत मी मंडे टू फ्रायडे आता बसतोच कंटिन्यू. आणि आउट ऑफ मिरज सॅटर्डे संडे मॅनेज करतो सगळं. आणि बाकीची माझी टीम ऑफ डॉक्टर असते ती सगळं बघत असते. मुंबईची असेल, पुण्याची असेल, किंवा कोल्हापूर किंवा जयसिंगपूर किंवा मुंबई किंवा ही सगळी जी आहेत गावं ती माझी टीम मॅनेज करते. आणि सॅटर्डे संडेच्या मी तिथे ब्रांचेस जातो. तुमचा प्रश्न असा होता की तुम्ही कसं मॅनेज करता. ऍक्च्युली मला वाटतं नॉट माझीच फील्ड, कुठल्याही फील्डमध्ये ज्यावेळेला आपण एक वेगळ्या लेवलला काम करत असतो. म्हणजे मला माझं असं म्हणेन की मी सुरुवातीपासूनच माझा रुग्ण बरा झाला पाहिजे, माझा पेशंट बरा झाला पाहिजे. पहिलं माझा हा सिद्धांत आहे की माझ्याकडे येणारा प्रत्येक पेशंट हा चांगल्या पद्धतीने बरा झाला पाहिजे. ज्यावेळेला हे डोक्यात आपलं असतं त्यावेळेला मला वाटतं ती मग बाकी सगळ्या गोष्टी सेकंड राहतात. म्हणजे मला काय ह्यातून मिळते पेक्षा मी काय देऊ शकतो ही जेव्हा आपली नीतिमत्ता असेल त्यावेळेला बहुतेक करून आपली एनर्जी स्टेबल राहते. दॅट इज वन. सेकंड थिंग, जिथे जातो तिथे त्या एनर्जीत इन्व्हॉल्व्ह होतो. जिथे आलो तर तुमच्या एनर्जीमध्ये, तिथे गेलो तिथल्या एनर्जीमध्ये, मग तिथल्या एनर्जीच आपल्याला पुढे घेऊन जात असते. आणि मग तुम्ही हा प्रश्न होता की ते पेशंटचं तुम्हाला काही इम्पॅक्ट पडतो की नाही. मला असं वाटतं की जसं तुम्हाला मी मगाच्यापासून सांगतो की अटॅचमेंट आणि डिटॅचमेंटची संकल्पना ज्यावेळेला असते ना, डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन सरांनी आम्हाला खूप छान त्यांचं लेखणीमध्ये वाक्य दिले की द फिजिशियन म्हणजे डॉक्टर शुड बी अनप्रिज्युडाइज. अनप्रिज्युडाइज म्हणजे तुम्ही जेव्हा पेशंटची हिस्ट्री घेत असता त्यावेळेला तुम्ही काही प्रिज्युडायझेशन घेऊन बसू नका की ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, ही अमुक जातीचा, तो तमुक जातीचा, हा काळा, हा गोरा, हा श्रीमंत, हा गरीब, हे कधी घेऊन बसू नका. दॅट इज वन. सेकंड थिंग, त्याच्याबद्दल काहीच तुम्ही अनालिसिस करू नका सुरुवातीला. हिस्ट्री घेत राहा आणि तो पेशंट हा एक युनिक आहे हा विचार करा. जेव्हा तुम्ही तसा विचार कराल तर तेव्हा तुमची फाईट असते. म्हणून अनेक वाक्य डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन सरांचं, द फिजिशियन हाय अँड ओनली मिशन टू रिस्टोर द सिक टू प्युअर ॲज इट इज टर्म. म्हणजे येणारा प्रत्येक रुग्ण ही तुमची जबाबदारी नाही बरं करण्याची, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही बरं करण्याची, ही तुमची ड्युटी नाही बरं करण्याची, तर ते तुमचं मिशन आहे बरं करण्याचं. जेव्हा आपण एखादं मिशन घेऊन जातो ना कुठेही, त्यावेळेला मिशन हे मिशन असतो. आणि मी ते वाक्य इतकं डोक्यात ठेवलं माझ्या की माझा येणारा प्रत्येक रुग्ण हे माझ्यासाठी मिशन आहे. मग तो सर्दीचं असेल किंवा कॅन्सरचं असेल. आता जेव्हा मिशन घेऊन बसतो त्यावेळेला आपण मग काय कंटाळा किंवा माझ्या हातावर बाजूला ठेवतो, मी निवांत राहतो असं होतच नाही. यू शुड कॉन्स्टंटली अलर्ट. म्हणजे माझा पेशंट जेव्हा माझ्या समोर येतो त्यावेळेला पण मी अलर्ट पाहिजे. माझा पेशंट जेव्हा फोन करतो त्यावेळेला मला अलर्ट पाहिजे. जेव्हा माझा पेशंट बरा होतो त्यावेळेला सुद्धा मी अलर्ट पाहिजे. दॅट इज कॉल्ड अनप्रिज्युडाइज ऑब्झर्वर. आणि डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन सरांनी खूप छान पद्धतीने आमच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. सो ह्याच्यासाठी एनर्जी कधी वाटतच नाही की आपण एनर्जी कधी वेस्ट करतोय. एनर्जी फक्त क्रिएट केली पाहिजे, एनर्जी वेस्ट करायचीच नाही. बरं. तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीवरून असं वाटतंय सर, म्हणजे मी मध्ये म्हणाले की पेशंट निगेटिव्हिटी घेऊन येतात, पण आता असं वाटतं की तुमची पॉझिटिव्हिटी त्यांना मिळते त्या विचारांची. आपलं कामच ते आहे. म्हणजे नॉट ओनली पेशंट, आता आपण लोक इंटरव्ह्यू करतोय, तुमच्यातली एनर्जी मी माझ्यात एनर्जी तुम्ही घेतली पाहिजे. आपण एकमेकांची सगळ्यांची एनर्जी डिस्ट्रीब्यूट केली पाहिजे आणि ती एनर्जी नेहमी पॉझिटिव्ह, स्टेबल, शांत आणि क्रिएटिव्ह पाहिजे. कारण क्रिएटिव्ह जिथे जिथे आहे तिथे तिथे सगळं क्रिएट व्हायला लागले. आणि आपल्याला येणारा कुठलाही रुग्ण असेल त्यात आपण क्रिएशनची एनर्जी दिली तर प्रॉपर पद्धतीने ती बरा होऊ शकतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एवढ्या सगळ्या ब्रांचेस तुम्ही हँडल करताय, त्यात येणारे वेगवेगळे पेशंट्स हँडल करताय आणि या सगळ्यातून पण वेळ मिळाल्यावर मला असं कळलं की तुम्ही एक पुस्तक पण लिहिलेलं आहे, जे की मागच्याच वर्षी रिसेंटली झालेलं आहे. द प्रोसेस नावाचं पुस्तक, राईट? तर काय आहे त्या पुस्तकाबद्दल काय सांगाल? काय आहे नेमकी गोष्ट ती आणि इतकी का सगळ्यांना आवडते ती गोष्ट? ऍक्च्युली ती प्रोसेस पुस्तक लिहिण्याचं काम असं होतं की आज 2025 आहे ना, आता 2008 मध्ये मला काही प्रश्न पडले होते होमिओपॅथी संदर्भात. की होमिओपॅथी ऍक्ट कशी होते, होमिओपॅथीमध्ये इम्प्युरिटी काय आहे, प्युरिटी काय आहे, बॉडी काय आहे, माइंड काय आहे, असे बरेच प्रश्न पडले होते. आणि बऱ्याच ठिकाणी मी फिरलो सुद्धा की या प्रश्नाचं काय उत्तर मिळेल म्हणून, पण त्याचं उत्तर मला मिळालं नाही. 2008ची गोष्ट आहे, 8-9ची गोष्ट आहे. बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो, आउट ऑफ इंडिया, इंडियामध्ये बऱ्याच ठिकाणी गेलो, पण मला काही उत्तरही काही मिळाले नाही. पण 2008 आणि 8-9च्या दरम्यान मी मुंबईत माझ्या क्लिनिकमध्ये बसलो होतो आणि त्यावेळेला एक आध्यात्मिक टीचर आल्या होत्या. आणि मला माझी मुलगी छोटी होती त्यावेळेला. माझ्या मुलीचा फोन आला आणि बाबा तुम्ही कधी येणार आहे घरी असं त्यांनी विचारलं.
आणि मी म्हटलं, बाळा उद्या सकाळी नाही, परवा दिवशी सकाळी येतोय. आणि म्हणजे चेहरा एकदम असा डाऊन झाला माझा. आणि त्या मॅडमनी मला पाहिलं, की अरे सर तुम्ही आता एवढे एनर्जेटिक होता, एकदम तुम्ही डाऊन कशी झाला? नाही मॅडम म्हटलं, मुलगी रडत होती फोनवर आणि मला अजून 1 दिवस लागणार आहे जायला. आणि मी थोडं इमोशनल झालो त्याच्यावर. तुम्हाला पण आठवण आली? हा, मुलीची आठवण झाली, मुलीला माझी आठवण येते असं वाटलं. आणि आय वॉज व्हेरी इमोशनल ॲट दॅट टाइम. खूप डोळ्यात एकदम भरून आले. पण त्या आध्यात्मिक टीचर ज्या होत्या, त्यांनी मला एक वाक्य सांगितलं, डॉक्टर तुम्ही परवा दिवशीचा विचार करताय आणि तुम्ही परवा दिवशी तुम्ही जाणार की नाही तुम्हाला माहिती नाही. आणि एक दिवस हे सगळं सोडून जायचं आहे, हे तुम्हाला माहिती आहे काय? मी एकदम शॉक झालो. म्हणून मॅडम तुम्ही असं का बोलताय? अहो तुम्ही इतक्या फक्त मुलीच्या फोनने तुम्ही इतके डिस्टर्ब झाला, इतके इमोशनल झाला आणि ते पण कधी परवा दिवशी तुम्ही जाणार आहे तुम्हाला कन्फर्म माहिती आहे. मग तुम्हाला हे माहिती आहे काय? एक दिवशी हे सगळं सोडून जायचं आहे, त्यावेळेला तुम्ही काय करणार? एकदम चकित म्हणजे असं झालं की एकदम मी शॉक झालो. म्हणलं काय काय आहे? मॅडम मला याचा रेफरन्स कुठे मिळेल ह्या सगळ्या गोष्टींचा? तर मॅडम सांगितलं की वेदांत भगवद्गीता वाचायला चालू करा, तुम्हाला याचा रेफरन्स चांगला पद्धतीने मिळेल. अँड फ्रॉम दॅट डे अप टिल नाव आय एम रीडिंग वेदांत अँड भगवद्गीता कंटिन्युअसली. आणि जेव्हा वाटलं की वेदांत आणि भगवद्गीता हे खूप सिमिलर आहे होमिओपॅथीशी, त्यावेळेला मी होमिओपॅथीचं पुस्तक आहे ऑर्गॅन ऑफ मेडिसिन, डॉक्टर सायमन हॅनिमन सरांनी लिहिलेलं, आणि ही भगवद्गीता ह्यांचं कॉम्बिनेशन करून ही प्रोसेस पुस्तक मी पब्लिश केलं. त्या प्रोसेस पुस्तकमध्ये मी असं लिहिलेलं आहे की हाऊ टू अंडरस्टँड मॅन इन मॅझम. त्याचा अर्थ असा आहे की कर्माच्या भोगातून माणसाची निर्मिती कशी झाली आणि माणसाला कसं ओळखायचं आपण. आणि होमिओपॅथी शास्त्राचा सिद्धांत काय की होमिओपॅथी म्हणते की तुम्ही माणसाला बरं करा, आजार आपोआप बरा होईल. मग माणसाला बरं करत असेल तर माणसाची माहिती पाहिजे ना पूर्ण. आणि ती माणसाची जी काही माहिती आहे ती त्या पुस्तकात दिलेली आहे की माणूस म्हणजे काय. आणि जेव्हा माणूस म्हणजे काय आपण जेव्हा शोधणार तेव्हा माणसाला आपण ट्रीटमेंट प्रॉपर देणार. आणि ते पुस्तक द प्रोसेस, न थांबणारी गोष्ट आहे. किती छान. अशा पद्धतीचं पुस्तक आहे. आणि आय एम व्हेरी मच थँकफुल टू आवर होमिओपॅथिक फॅकल्टी, होमिओपॅथिक स्टुडंट, होमिओपॅथिक डॉक्टर्स. ते चांगल्या पद्धतीने पुस्तक ते लोक घेत आहेत आणि चांगल्या पद्धतीने पुस्तक ते इम्प्लिमेंट करतात त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये. त्यासाठी त्यांचं मी खूप आभार मानतो की त्यांनी माझ्या क्रिएटिव्हला किंवा क्रिएशनला किंवा माझ्या जे लिहिलंय त्याला ते दाद देतात. आणि असंच प्रोत्साहन देऊन मी दुसरं पुस्तक लिहायला घेतले. कदाचित ते ऑगस्टपर्यंत ते पुस्तक लॉन्च होईल. तर प्रोसेस पार्ट 2 असेल त्या पुस्तकाचं नाव. आणि तुमच्या या पुढच्या जर्नीसाठी आमच्याकडूनही तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा आहेत. खूप थँक्यू. आणि खरंच खूप छान माहिती मिळते सर, आणि बरं पण वाटतं या सगळ्या गोष्टी कळल्यामुळं पण. तर सगळ्यांना आता जे तुम्हाला बघतायत ऐकतायत त्यांना काय मेसेज द्यायला आवडेल? हो, मेसेज हाच देईन की सगळ्यांनी हेल्दी राहावा, छान राहावा, मस्त राहावा, विचाराने खूप छान राहावा, विचाराने बॅलन्स राहावा. जसं मगाशी सांगितल्या पद्धतीने सगळ्यांना सोडून जायचं. हे ज्यावेळेला आपल्याला माहीत होतं, ज्यावेळेला कन्सेप्ट कळतो, ज्यावेळेला क्लिअर असतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी साध्य करता येतात. मी नेहमी सांगत असतो, आजही सांगतो, प्रायमरी इम्पॉर्टन्स तुमच्या हेल्थला द्या. म्हणजे तुमचा कुठलाही डिसिजन असेल लाईफचा, कुठलाही डिसिजन, तुमच्या फॅमिलीचा असेल, तुमच्या बिझनेसचा असेल, तुमच्या व्यवसायाचा असेल, तुमच्या पैशाचा असेल, समाजाचा असेल, तर सेंट्रल पॉईंट हा तुमचा हेल्थच पाहिजे. हेल्थ इज वेल्थ. हेल्थच पाहिजे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की हेल्थला आपण ग्रँटेड धरतो आणि बाकी सगळे निर्णय घेतो. तर निर्णय कुठलाही घेत असताना तुमची हेल्थ इज प्रायमरी, दॅट इज वन. सेकंड, हेल्थ नंतर काय इम्पॉर्टंट असेल तर तुमची फॅमिली. आणि फॅमिली नंतर जर काही इम्पॉर्टंट असेल तर तुमची व्यवसाय, तुमचा बिझनेस. आणि बिझनेस नंतर जर काही महत्वाचं असेल तो पैसा. हा पॅरल, ही गोष्टी अशा तुम्ही मॅच करताना पाहिजेत. तुमची हेल्थ, फॅमिली, तुमचा व्यवसाय आणि मग तुमचा पैसा, हा बॅलन्स करा. दॅट इज वन. समजा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, हेल्थमध्ये, फॅमिलीमध्ये, पैशामध्ये, व्यवसायामध्ये कुठे काहीतरी डिस्टर्ब होणार. डिस्टर्ब झाला म्हणून तुम्ही खाली येऊ नका, डिस्टर्ब होऊ नका. दुसरा दिवस तुमच्यासाठीच आहे. त्या दुसऱ्या दिवशी असं समजा की दिस इज द न्यू डे ऑफ माय बिगिनिंग, असं म्हणून त्या दिवसाला तुम्ही उठा आणि दिवसातनं काम चालू करा. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि तुम्ही जी एनर्जी क्रिएट करता ती एनर्जीकडे लक्ष ठेवा की जी मी एनर्जी क्रिएट करत आहे ती एनर्जी माझ्या क्रिएशनकडे आहे काय डिस्ट्रक्शनकडे आहे. तो ज्यावेळेला तुम्ही ऑब्झर्व करायला लागाल त्यावेळेला तुम्ही म्हणतात ना जिंकला. मी जी एनर्जी क्रिएट करते ती एनर्जी सगळ्यांच्या फायद्यासाठी आहे, माझ्या फायद्यासाठी आहे. आणि एनर्जी क्रिएशन ही खूप पॉझिटिव्ह पाहिजे, खूप स्टेबल पाहिजे. हाच माझा मेसेज सर्व प्रेक्षकांना असेल, सर्व पेशंटला असेल. हेल्दी राहावा, मस्त राहावा, खूप खुश राहावा. खुशीसाठी काही लागतच नाही, खुशीसाठी तुम्ही आहात हीच खुशी आहे. क्या बात. नक्कीच. थँक्यू सो मच डॉक्टर, आज इकडे आलेले आहात तुम्ही आणि इतकी छान माहिती इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलात. त्यासाठी तुमचेही खूप सगळे आभार. मी खूप थँक्यू म्हणतो तुम्हाला सर्वांना, तुमच्या हेल्दी शो इव्हेंटला.
तुम्ही इतक्या छान पद्धतीने हे राबवता आणि आमच्यासारख्या डॉक्टरांना तुम्ही सगळ्यांच्या समाजापर्यंत नेता, त्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप थँक्यू. नमस्ते.